नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। सटाणा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर होतात। शहरातलं राजकीय तापमान अचानक चढू लागलंय। प्रत्येक गलीत, चौकात आणि सोशल मीडियाच्या प्रत्येक पोस्टमध्ये आता एकच चर्चा, कोण उतरतंय रिंगणात। सटाण्याच्या राजकीय नकाशावर सध्या सर्वाधिक लक्ष वेधून घेतलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 7। हा प्रभाग यावेळी सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठरल्याने या प्रभागामध्ये महिलांची चुरस चांगलीच रंगणार आहे। भाजपाचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक राकेश खैरनार यांनी आपल्या सौभाग्यवती गायत्री राकेश खैरनार यांना मैदानात उतरवण्याचा निर्धार केलाय। पक्षानं तिकीट दिलं तर भाजपाच्या चिन्हावर, नाही दिलं तरी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणं निश्चित केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। ह्याच प्रभागात माजी नगरसेविका भारतीताई सूर्यवंशी याही पुन्हा एकदा अपक्ष म्हणून आपली उमेदवारी दाखल करणार असल्याच्या चर्चेला जोर आलाय। मागील निवडणुकीत तब्बल मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवणाऱ्या भारतीताई यांची ओळख अजूनही मतदारांमध्ये टिकून आहे। यामुळेच भारतीताई सूर्यवंशी या पुन्हा रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला जोर आलाय। सामाजिक कार्यकर्ते, भाजपाचे निष्ठावंत आणि विद्यमान आमदारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे गौरव वाघ यांनी आपल्या सौभाग्यवती कावेरी गौरव वाघ यांना रिंगणात उतरवण्याचा निश्चय केलाय। भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याच नावावर तिकीट निश्चित होईल अशी चर्चा रंगत आहे। पक्षनिष्ठा आणि सामाजिक कार्य या दोघींचा संगम या उमेदवारीत दिसतोय। सामाजिक उपक्रम यात नेहमी आघाडीवर असलेले संदीप खैरनार यांनी आपल्या सौभाग्यवती प्रतिभा संदीप खैरनार यांना रिंगणात उतरवण्याचाही निर्णय घेतलाय। प्रभागात विविध विकास कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असल्यानं मतदार वर्ग त्यांच्याकडे उत्सुकतेने बघत आहे। ह्याच कारणामुळे संदीप खैरनार यांनी त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभा खैरनार यांना रिंगणात उतरवण्याचे ठरवले। तर ह्याच प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते जीवन शंकर सोनवणे यांनी आपल्या मातोश्री बेबीताई शंकर सोनवणे यांना रिंगणात उतरवण्याचा मानस व्यक्त केलाय। तर आता बोलूया ह्याच प्रभागातील सर्वसाधारण पुरुष गटात सध्या काय हालचाल आहे त्याविषयी। मागील निवडणुकीत थोडक्यात पराभव पत्करलेले चेतन अशोक मोरे यावेळी भाजपाच्या तिकिटावर रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। मागील पराभवाची सहानुभूती आणि पक्षाची साथ याचा त्यांना फायदा मिळू शकतो अशी सध्या तरी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। माजी नगरसेविका भारतीताई सूर्यवंशी यांचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले भूषण सूर्यवंशी यांचंही नाव जोरात आहे। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा अपक्ष म्हणून सागर पगार उर्फ आबा हे देखील रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। आबांच्या मागे एक मजबूत वर्ग आणि कार्यकर्त्यांचा उत्साही गट असल्याने त्यांचं नावही चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय। याचबरोबर प्रभागातील अनेक विकास कामांना आमदार निधीतून मंजुरी मिळवून देणारे संदीप खैरनार हेही पुरुष गटातून उमेदवारी दाखल करू शकतात अशी शक्यता व्यक्त होत आहे। त्यांचं काम आधी पद नंतर हे धोरण मतदारांना भावतंय। सटाणा नगर परिषद निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 7 मध्ये महिला आणि पुरुष गटातील उमेदवारांची नावं सध्या चर्चेत झळकत असली तरी खरी लढत निवडणुकीच्या तारखेपासून सुरू होणार आहे। रिंगणात कोण उतरणार आणि कोण माघार घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्या गावातील आणि आपल्या प्रभागातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज 24 भगवान पवारसह भैयासाहेब माळी यांच्या सोबत।